सांगलीत नवे सुपर कॉप. सांगली जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला होणार का? पोलीस अधीक्षकांसमोर सांगली सुरक्षित करण्याचे आव्हान. सांगली जिल्ह्याला तुषार दोशी हे नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. मावळते अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगलीतील गुन्हेगारी कमी करण्याचे त्यांच्या परीने प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र तरीही मागील 2.5 वर्षात पोलिसांच्या दंडुक्याचा जो धाक गुन्हेगारांवर बसला पाहिजे तो त्या ताकदीनं बसला नाही. परिणामी सांगलीतील गुन्हेगारी सतत चर्चेत राहिली आहेत. मध्यंतरी पालकमंत्र्यांनी देखील याची दखल घेऊन गुन्हेगारांवर जरब बसेल अशी कारवाई करा असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले होते. नवागडे नवे राज्य या न्यायाने महाराष्ट्र सरकारने आता सांगलीतील कायदा सुव्यवस्थेची धुरा अधीक्षक दोशी यांच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी ते काय करतात? नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवादाचा पूल बांधला जातो का? याकडे सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. सांगलीत गुन्हेगारी नव्हती अशातला भाग नाही. कोणतेही पोलीस अधीक्षक आले तरी गुन्हेगारीला मोठं मती मिळेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. सध्या राज्यात नाशिक पोलिसांचा बोलबाला आहे आणि येथील गुन्हेगार नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे म्हणायला लागले आहे. सांगली देखील पुढील काही दिवसात असे चित्र दिसावे अशी सांगलीकरांची भावना आहे. सांगलीच्या इतिहासात डोकावले तर सुपर कॉप म्हणजे धाडसी आणि कार्यक्षम अधिकारी अधीक्षक इतिहास आहे. आणि म्हणून लाभल्याचा तुषार दोशी यांची कारकीर्द पाहिली तर भविष्याची पर्वा न करता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यावेळेला जो निर्णय योग्य असतो तो बेधडकपणे राबवताना राज्याने पाहिला आहे. अधीक्षक संदीप घुगे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा आलेख वाढला की कमी झाला या आकडेवारीत पडायचं कारण आहे. आता सांगलीकरांना कार्यभार हाती घेतलेले नवीन सुपर कॉप तुषार दोशी गुन्हेगारीवर कसे नियंत्रण मिळवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बेसिक पोलिसिंग ही संकल्पना कागदावर न राहता ती प्रत्यक्षात येण्याकरिता पोलीस प्रशासनाला प्रयत्न करावेच लागतील. रस्त्यावर जोपर्यंत पोलिसांचा गणवेशात वावर दिसत नाही तोपर्यंत गुन्हेगारांना पोलीस या शब्दाची जरब बसणार नाही. आपण रस्त्यात जरी एखाद्याचा खून केला तरी पोलीस आपलं काही वाकडं करू शकणार नाहीत. ही गुन्हेगारांना आलेली मस्ती मोडून काढावीच लागेल. गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी मनपा क्षेत्रात CCTV यंत्रणा सध्या सक्षम नाही. कित्येक CCTV बंद अवस्थेत आहेत. नवीन CCTV करिता 8.5 कोटींचा प्रस्ताव अधीक्षक घुगे यांनी वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे. हा विषय कसा मार्गी लागेल हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.